are going to study the seventh type of pronoun, and that is distributive pronoun. In Marathi it is called विभाजक सर्वनाम. तर डिस्ट्रीब्युटिव्ह या शब्दावरून मित्रांनो तुम्ही या सर्वनामाचा टाइप जो आहे तो लक्षात घेऊ शकता. आता डिस्ट्रीब्युशन हा तुम्ही म्हणजे डिस्ट्रीब्युशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण करणे किंवा विभाजन करणे. ओके, तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? असं प्रोनाउन जे की समजा नामामध्ये विभाजन करण्याचं कार्य करतं किंवा नामाला डिस्ट्रीब्यूट करण्याचं कार्य करतं, त्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. तर याच्यामध्ये येतं मित्रांनो ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ आणि नन ऑफ. तर याच्यामध्ये जे आहे ते ऑफ हे मुद्दाम म्हणून मी टाकलेले आहेत ताकी तुम्हाला हे कळावं की ते डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे का मग डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, तर समजा मी एक्झाम्पल जे तुम्हाला दिलं होतं, समजा ईच ऑफ इथं घेतलेलं आहे मी. समजा मी म्हणालो ईच ऑफ द स्टुडंट्स, हां, आणि समजा दुसऱ्या ह्याच्यात दिलेला आहे समजा मी ईच स्टुडंट. आता दोन्हीमध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स मी तुम्हाला सांगतो. ईचच्या नंतर इथं ऑफ आलेला आहे आणि ईचच्या नंतर इथं सरळ नाऊन आलेला आहे स्टुडंट. मग नाऊन पूर्वी जेव्हा एखादा शब्द येतो दॅट इज ॲडजेक्टिव्ह, आणि ईचच्या नंतर जेव्हा ऑफ येतं तेव्हा त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. हा फरक कळण्यासाठी ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, नन ऑफ असा आपण जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे. तर चला हे वाक्य आपण परत घेऊया. ईच ऑफ द स्टुडंट्स. आता वाक्याची सुरुवात झालेली आहे ईच ऑफने. लक्षात ठेवा, ईच ऑफने वाक्याची सुरुवात झाल्यानंतर येणारं जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते नेहमी एकवचनी असतं. फॉर एक्झाम्पल ईच ऑफ द स्टुडंट्स इज. आता इथं आपण इज घेऊ शकतो, हॅज घेऊ शकतो, वॉज घेऊ शकतो, कुठलंही सिंग्युलर वर्ब घेऊ शकतो. ईच ऑफ द स्टुडंट्स इज रीडिंग द न्यूजपेपर. द न्यूजपेपर. आलं लक्षात? हा झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं जे आहे मित्रांनो आयदर ऑफ. आयदर ऑफ. आता याचा नियम जो आहे थोडासा व्यवस्थित पाहून घ्या. दोन्हीपैकी एक या अर्थाने, दोन्हीपैकी एक या अर्थाने आयदर ऑफचा उपयोग केला जातो. दोन्हीपैकी एक या अर्थाने आयदर ऑफचा उपयोग केला जातो. आयदर ऑफ नंतर टू पर्सन्स किंवा टू थिंग्सचा संदर्भ असतो. आयदर ऑफ द टू कॅन्डिडेट्स. आयदर ऑफ द टू कॅन्डिडेट्स. आता आयदर ऑफने जरी वाक्याची सुरुवात झाली तरी सहाय्यकारी क्रियापद एकवचनी घ्यायचं. आयदर ऑफ द टू कॅन्डिडेट्स हॅज क्वालिफाईड किंवा अप्लाइड फॉर द पोस्ट. त्या दोन्हीपैकी एका उमेदवाराने, म्हणजे दोन्हीपैकी फक्त एक, दोनला दोन्ही नाही हा. समजा दोन कॅन्डिडेट आहेत ए आणि बी. लक्षात, या दोन्हीपैकी एकाने त्या पदाकरिता अर्ज केलेला आहे. ईच आयदर ऑफ द टू कॅन्डिडेट्स हॅज अप्लाइड फॉर द पोस्ट असा याचा संदर्भ होतो आणि आयदर ऑफचा अर्थ दोन्हीपैकी एक असा होतो. आयदर ऑफ नंतर येणारं सहाय्यकारी क्रियापद पुढे इथं एकवचनी असतं. हा एक पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात नायदर ऑफचं. आता नायदर ऑफचा अर्थ होतो दोन्हीपैकी एकही नाही. ओके, आयदर ऑफ द टू कॅन्डिडेट अप्लाइड फॉर द पोस्ट. समजा हे वाक्य आपण या ठिकाणी घेऊयात. त्याच्या खाली त्याचं अपोजिट जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो. ते म्हणजे मित्रांनो नायदर ऑफ. आता नायदर ऑफ किंवा निदर ऑफ याचा अर्थ काय होतो की दोन्हीपैकी एकही नाही. दोन्हीपैकी एकही नाही. आयदर ऑफ म्हणजे काय? दोन्हीपैकी एक. नायदर ऑफ म्हणजे काय? दोन्हीपैकी एकही नाही. नायदर ऑफ द two girls was beautiful. आता याचा अर्थ कसा होतो पहा. त्या दोन्हीपैकी एकही मुलगी सुंदर नाही. एकही नाही म्हणजे नायदर ऑफ. दोन्हीपैकी एक म्हणजे आयदर ऑफ. त्या प्रत्येकापैकी एक जण म्हणजे ईच ऑफ. असे या तिघांचे अर्थ निघतात. हे तीन महत्त्वपूर्ण असे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहेत. आता नन ऑफ कधी वापरायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. हे तीन एक्झाम्पल्स समजून घ्या. नन ऑफचा उपयोग करायचा आहे मित्रो अनेकांपैकी एकही नाही या अर्थाने. नन ऑफ म्हणजे काय? अनेकांपैकी एकही नाही. नंबर 4 नन ऑफ हिज 4 सन्स. पहा, नन ऑफ हिज 4 सन्स. लक्षात, म्हणजे त्याच्या 4 मुलापैकी एकही नाही. लक्षात म्हणजेच काय,
अनेकांपैकी एकही नाही. आणि हे वापरायचे मित्रांनो तुम्हाला कधी 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर. कधी मोर दॅन 2 पर्सन्स, 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर नन ऑफ वापरायचं आहे. आणि 2 पैकी एकही नाही म्हणायचं असेल तर नायदर ऑफ म्हणायचं आहे. नन ऑफ हिज 4 सन्स हॅज, पहा सिंग्युलर घेतलंय आपण, एकही नाही या अर्थाने. नन ऑफ हिज 4 सन्स हॅज द ॲबिलिटी टू मॅच हिज स्टँडर्ड. आता त्याच्या 4 मुलापैकी एकामध्ये सुद्धा त्याचं स्टँडर्ड मॅच करण्याची ॲबिलिटी नाही आहे. आता इथं या वाक्याचा अर्थ असा होतो, नन ऑफ इथं आपण घेतलेला आहे, हिज 4 सन्स हे प्लुरल घेतलेला आहे, हॅज घेतलेला आहे एकवचनी. नन ऑफचा अर्थ होतो 2 पेक्षा जास्त व्यक्तींपैकी एकही नाही या अर्थाने. आता एक्झाममध्ये याच्यावर एकदा प्रश्न आला होता. तो प्रश्न कसा होता तो प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी काढून देतो. बघा तो प्रश्न, लक्ष. The question was, choose the grammatically incorrect part. पहा, none of his two friends came to help him. पहा वाक्य असं आहे, समजा इथं दिलेलं आहे त्यांनी नन ऑफ ए, हिज 2 फ्रेंड्स बी, केम सी आणि डी टू हेल्प हिम. ओके, आता या 4 भागामध्ये ए, बी, सी आणि डी मध्ये एरर कुठं आहे किंवा इनकरेक्ट पार्ट कोणता आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता नन ऑफ हिज 2 फ्रेंड्स केम टू हेल्प हिम. आता नन ऑफ आपण कुठं वापरतो? नन ऑफ आपण त्या ठिकाणी वापरतो जिथं 2 पेक्षा जास्त व्यक्ती, किती 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील. आता नन ऑफच्या पुढे काय दिलंय? 2 फ्रेंड्स दिलेला आहे. 2 फ्रेंड्स 2 मित्र. लक्षात, मग दोघांपैकी एकही नाही असं यांना इथं म्हणायचं आहे. म्हणजे त्याच्या दोन्हीपैकी एकाही मित्राने त्याची मदत केलेली नाही किंवा त्याच्यापैकी दोन्हीपैकी एकही मित्र त्याला मदत करता आला नाही. नन ऑफ हिज 2 फ्रेंड्स म्हणता येत नाही. इथं नन ऑफ जे आहे ना इथं वापरावं लागतं आपल्याला नायदर ऑफ. म्हणून इथं ए भागामध्ये एरर आहे. कारण इच ऑफचा उपयोग सांगितला मी तुम्हाला. आयदर ऑफ म्हणजे काय की दोन्हीपैकी एक. नायदर ऑफ म्हणजे काय की दोन्हीपैकी एकही नाही. आणि नन ऑफ म्हणजे काय 2 पेक्षा जास्त व्यक्तींपैकी एकही नाही. तर मग दोन्हीपैकी एकही नाही म्हणायचं असेल 2 तर मग इथं नन ऑफ येत नाही. या ठिकाणी यायला पाहिजे नियमानुसार निदर ऑफ. काय यायला पाहिजे? निदर ऑफ. त्या महत्त्वपूर्ण संकल्पना होत्या मित्रांनो, या आपण या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. नाव वी विल मूव ऑन टू द नेक्स्ट टाईप ऑफ प्रोनाउन अँड दॅट इज रेसिप्रोकल प्रोनाउन. याच्यानंतर आपण पाहूयात रेसिप्रोकल प्रोनाउन नंबर 8. पहा 8वा प्रकार रेसिप्रोकल प्रोनाउन. आता याला म्हणायचं आहे परस्पर संबंध दर्शक सर्वनाम. परस्पर संबंध दर्शक सर्वनाम. रेसिप्रोकल प्रोनाउन म्हणजे परस्पर संबंध दर्शक सर्वनाम. रेसिप्रोकेट नावाचे एक क्रियापद आहे ज्याचा अर्थ परस्पर संबंध असा होतो. तर रेसिप्रोकल प्रोनाउन मित्रांनो आपल्याकडे आहेत 2. पहिला आहे ईच ऑदर. लक्षात ठेवा, ईचच्या नंतर ऑदर आलं तर त्याला म्हणायचं रेसिप्रोकल प्रोनाउन. ईचच्या नंतर ऑदर आलं तर रेसिप्रोकल प्रोनाउन. याचा उपयोग कुठे केला जातो की 2 व्यक्तींमधले संबंध, 2 व्यक्तीमधले जे काही परस्पर संबंध आहेत ते संबंध दाखवण्यासाठी ईच ऑदरचा उपयोग केला जातो. तर याच्यानंतर दुसरा प्रकार येतो याच्यामध्ये वन अनादर. त्याचा उपयोग केला जातो 2 पेक्षा अधिक व्यक्तींमधला संबंध दर्शवण्यासाठी.
इच अदर. उदाहरणार्थ समजा मी एक्झाम्पल घेतलेलं आहे की रोहन अँड मोहन. पहा, रोहन अँड मोहन किती आले? 2. हेल्प्ड, हेल्प्ड रिकामी जागा. तुम्हाला दिले इथं इच अदर येतं का वन अनदर येतं, तर तुम्ही मोजायचं की रोहन 1 आहे, मोहन 2 आहे. तर मग या ठिकाणी येणार इच अदर. काय येणार? इच अदर. हे रेसिप्रोकल प्रोनाउन. या उलट जर समजा वन अनादर आलेला असेल, पहा वन अनादर, याचा उपयोग कसा करायचा की याचा अर्थ काय होतो? 2 पेक्षा जास्त व्यक्ती मधील संबंध असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वन अनादरचा उपयोग करायचा आहे. कशाचा करायचा आहे? वन अनादरचा उपयोग करायचा. मग दोघांमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स लक्षात ठेवा. इच अदर म्हणजे 2 व्यक्ती आणि वन अनादर म्हणजे 2 पेक्षा जास्त व्यक्ती. आता समजा मी या ठिकाणी एक्झाम्पल दिलं, ऑल 4 प्लेयर्स. पहा, ओके, ऑल 4 प्लेयर्स 2 पेक्षा जास्त, त्या सर्व 4 खेळाडूंनी, असा समजा याचा अर्थ होतो. 2 पेक्षा जास्त दिसले समजा. आता इथं जे काय दिले मी तुम्हाला, अँड दिले, रोहन आणि मोहन असे 2 असे क्लिअर कट दिलेले आहेत. असे जरी आले समजा तुम्ही, असे जरी आले समजा, इथं तर समजा 3, 4, 5 तर तुम्हाला कळेलच. पण समजा आता इथं रोहन दिलेला आहे, क्वामा मोहन दिलेला आहे, अँड आलं समजा. आता 2 पेक्षा जास्त व्हायलेत, रोहन मोहन अँड सोहन किती आले? मोर दॅन 2. रोहन मोहन अँड सोहन इथं दिलं समजा त्यांनी हेल्प्ड आणि रिकामी जागा दिली. तर आता इथं तुम्हाला काय वापरायचं आहे? वन अनादर वापरायचं आहे. वन अनादर म्हणजे इच अदर कधी वापरायचं आणि वन अनादर कधी वापरायचं त्याचा डिफरन्स तुम्हाला कळायला पाहिजे. रोहन मोहन सोहन हे बिटवीन आणि अमॉंग सारखं काहीसं आहे. लक्षात, 2 व्यक्तीचा संबंध असेल तर इच अदर वापरा आणि 2 पेक्षा जास्त व्यक्तीचा संबंध असेल तर वन अनादर वापरा. कधी कधी वन अनादर समजा प्लुरल नाऊनसाठी वापरलं जातं, जे की समजा जास्त असतं. कसं तर पहा एक्झाम्पल दुसरं, ऑल द एम्प्लॉईज. पहा, ऑल द एम्प्लॉईज हेल्प्ड. काय येईल सांगा इथं? वन अनादर. आता ऑल द एम्प्लॉईज, आता ऑल हा शब्द प्रयोग केलेला आहे, याचा अर्थ तिथं कमीत कमी 10 किंवा 15 तरी असले पाहिजेत एम्प्लॉईज, म्हणजे 2 पेक्षा जास्त. मग ते 50 असू शकतात किंवा 500 असू शकतात. आपण संदर्भ लक्षात ठेवायचा की सर्व कर्मचारी म्हटल्यानंतर ते 2 तर असू शकत नाहीत, लक्षात त्याच्यापेक्षा जास्त असणार आहेत. म्हणून इथं काय करायचं? वन अनादरचा उपयोग करायचा. ओके, वी शुड रिस्पेक्ट वन अनादर. वी शुड रिस्पेक्ट वन अनादर म्हणजे आपण सर्वांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. वी म्हणजे सर्वजण झाले समजा, 2 पेक्षा जास्त जण. तर तो कॉन्टेक्स्ट किंवा तो संदर्भ लक्षात ठेवायचा आणि तिथं इच अदर आणि वन अनादरचा उपयोग करायचा. हा भाग इथं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, विच वन ऑफ द फॉलोइंग इज रेसिप्रोकल प्रोनाउन. खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी रेसिप्रोकल प्रोनाउन कोणता आहे? तिथं तुम्हाला बरोबर ते ओळखता आलं पाहिजे. आलं लक्षात, कारण तिथं कन्फ्युजन होऊ शकतं. समजा ए मध्ये दिलं त्यांनी की इच वन, बी मध्ये दिलं त्यांनी इच अदर, सी मध्ये दिलं समजा त्यांनी इच स्टुडंट, लक्षात, आणि डी मध्ये दिलं समजा त्यांनी एव्हरीवन. विचारलं की या 4 पैकी रेसिप्रोकल प्रोनाउन कोणता आहे? युअर आन्सर शुड बी बी, इच अदर. कोणता असलं पाहिजे? इच अदर, कारण हे आहे रेसिप्रोकल प्रोनाउन. असा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. चला तर मित्रांनो, इथे आपण 8वा प्रकार कंप्लीट केलेला आहे. नाव लेट्स सी द लास्ट काइंड ऑफ प्रोनाउन अँड दॅट इज रिलेटिव्ह प्रोनाउन. या व्यतिरिक्त एक एक्सक्लामेटरी प्रोनाउन नावाचा बी एक प्रकार आहे, तो तुम्हाला मी सांगतो. पण महत्त्वपूर्ण असा जो आहे दॅट इज रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन इन मराठी इट इज कॉल्ड संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम मराठी त्याला काय म्हणायचं? संबंधी सर्वनाम. म्हणजे रिलेटिव्ह
जसं आपण रिलेटिव्हचा संदर्भ असा काय घेतो की समजा सगळे सोयरे किंवा संबंधी असा घेतो, तसाच काहीसा अर्थ या रिलेटिव्ह प्रोनाऊनचा होतो. जसं पहा मित्रांनो, तुम्ही मराठीमध्ये जो, जी, जे असं म्हणता, तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा हू, हुम, हुज, दॅटचा उपयोग केला जातो. आता हे रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणते आहेत पहा. एक्झाम्पल जर घ्यायला गेलं तर हू आहे, त्याच्यानंतर हुम आहे, त्याच्यानंतर हुज आहे, त्याच्यानंतर दॅट आहे, त्याच्यानंतर विच आहे. आता पहा मुख्य कोणते, हू एक आहे, हुम एक आहे, हुज एक आहे, दॅट एक आहे, विच एक आहे, ॲज एक आहे आणि बट एक आहे मित्रांनो, BUT बट. यांना म्हटलेलं आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन. हू, हुम, हुज, दॅट, विच, ॲज आणि बट. ओके, यांचा उपयोग नामानंतर होतो. पॉईंट कोणते लक्षात ठेवायचे आहेत की रिलेटिव्ह प्रोनाऊन जे आहेत हे येतात नामाच्या नंतर. ओके, म्हणजेच कसं की आता पहा की एखादं नाम दिलं समजा, आय नो द स्टुडंट हू, म्हणजे स्टुडंट हे नाम झालं आणि हू त्याच्यानंतर आलेलं रिलेटिव्ह प्रोनाऊन झालं. तर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि 4-5 संकल्पना इथं समजावून सांगतो. पहा, आय नो द स्टुडंट, आय नो द स्टुडंट हू cracked the UPSC exam at 21 म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी. आय हॅव द स्टुडंट किंवा आय नो द स्टुडंट, आय हॅव द स्टुडंट. आता इथं द स्टुडंट घेतलेला आहे. स्टुडंट काय आहे, नाऊन आहे. तुम्हाला काय सांगितलं मी, रिलेटिव्ह प्रोनाऊन जे आहेत, आता हू काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. हू काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. कुठं आलं, नामाच्या नंतर लगेच. पॉईंट काय लक्षात ठेवायचा की रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आर यूज्ड राईट आफ्टर द नाउन. रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आर यूज्ड राईट आफ्टर द नाउन. नामाच्या नंतर लगेच रिलेटिव्ह प्रोनाऊनचा उपयोग केला जातो. पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा. सेकंड पॉईंट इज की रिलेटिव्ह प्रोनाऊनपासून जो क्लॉज सुरू होतो, दॅट क्लॉज इज नोन ॲज ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कोणता क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. इट इज ऑल्सो नोन ॲज रिलेटिव्ह क्लॉज. म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊनपासून म्हणजे या हू पासून जो क्लॉज सुरू होत आहे त्याला तुम्ही एक तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणू शकता किंवा रिलेटिव्ह क्लॉज म्हणू शकता. दुसरा पॉईंट इथं मी तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट लक्षात ठेवा की रिलेटिव्ह प्रोनाऊन नंतर येणारं जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या अगोदर आलेल्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या वचनावर अवलंबून असतं. याचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी काढून देतो. हा जो पॉईंट इथं तुम्हाला मी सांगितला त्या पॉईंटवर लेट्स सी. पहा काय सांगितलं मी तुम्हाला की रिलेटिव्ह प्रोनाऊन नंतर येणारं सहाय्यकारी क्रियापद. दुसरा प्रश्न एक्झामच्या स्वरूपात म्हणजे परीक्षेत आलेला तसा देतो. आय, हू, रिकामी जागा, युअर टीचर, कॉमा, should be respected, फुल स्टॉप. आता यांनी इथं ऑप्शन्स दिले समजा तुम्हाला 2, एक तर ॲम येतं का इज येतं. दुसरं वाक्य त्याच्या खाली लगेच पहा, लक्षात, ही, हू, स्टँडिंग at the gate, comma, is my uncle. पहा या ठिकाणी बघा सेम ऑप्शन समजा तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. इथे बी ॲम आहे आणि इथे बी इज आहे किंवा एखादा ऑप्शन एक्स्ट्रा आपण करू आर. लक्षात, ॲम इज आर. लक्षात. तर या ठिकाणी समजा की 3 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि या 3 पैकी एक कुठलं तरी पिक करायचं आहे. तर कसं करणार. आता पहा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे हू, बरोबर आहे. तुम्हाला काय सांगितलेलं आहे बाबा याच्यानंतर येणारं जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते याच्या अगोदर काय आलेलं आहे त्याच्यावर डिपेंड असतं. हूच्या आधी आय आलेला आहे आणि आय साठी आपण ॲम लिहित असतो. काय लिहित असतो, ॲम लिहित असतो. मग इथे येईल हू आय, हू ॲम. ऑड थोडं वाटेल पण हे बरोबर आहे. लक्षात. रिलेटिव्ह प्रोनाऊन नंतर येणारं सहाय्यकारी त्याच्या अगोदर आलेल्या म्हणजे नामाच्या वचनानुसार घेतलं जातं किंवा सर्वनामाच्या वचनानुसार. इथं
सर्वनाम घेतलेलं आहे. मी जो तुमचा शिक्षक आहे, तो जो गेटजवळ उभा आहे, तो जो असा त्याचा अर्थ होतो. आता पहा इथं हू सेम रिलेटिव्ह प्रोनाउन आलेला आहे. इथे पण हू, इथे पण हू. याच्यानंतर येणारं सहाय्यकारी क्रियापद हे याच्या अगोदर आलेल्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या वचनानुसार घेतलं जातं. मग हूच्या आधी काय दिसायला तुम्हाला ही. आता हिच्या नंतर आपण ॲम घेतो का नाही. जसं की समजा तुम्ही म्हणणार हूच्या नंतर ॲम आलं मग इथे येते काही नाही. आता हूच्या नंतर ॲम तर येऊ शकत नाही कारण हूच्या आधी ही आहे. हां, हिच्या नंतर इज जरूर येतं. काय येतं? इज जरूर येतं. म्हणून आय ही हू इज स्टँडिंग ॲट द गेट इज माय अंकल. हे वाक्य जे आहे ते ग्रॅमॅटिकली बरोबर आहे. तर या पद्धतीने मित्रांनो रिलेटिव्ह प्रोनाउन नंतर काय येतं, कसं येतं, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. चला आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेलं क्वेश्चन देतो, क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये सांगतो. क्वेश्चन समजा आहे, चूज द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट पार्ट. ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असलेला पार्ट ओळखा. पहा वाक्य असं आहे समजा, अशोका वॉज ए पार्ट, वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स that have. Okay, Ashoka was one of the greatest kings that रिकामी जागा have been that worshipped किंवा praised. ओके, आता समजा हा एक भाग दिलेला आहे, अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स दॅट हॅव. याचा तर ए भाग, बी भाग, सी भाग आणि डी भाग लक्षात. आता या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला मी बघा की चूज द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट पार्ट. ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असलेला पार्ट तुम्हाला ओळखायचा आहे. तर अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स लक्षात. सम्राट अशोक जो आहे लक्षात, तो अनेक महान राजांपैकी एक राजा होता ज्याला आजही म्हणजे ज्याला नेहमी जे आहे ते प्रेज करण्यात आलेलं आहे. पण लक्षात इथं पहा वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्ज आलेलं आहे. तर इथं काय आलं? किंग्ज. ओके, आता किंग्सच्या नंतर इथं जे दॅट आलेलं आहे ते दॅट आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. काय आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहे ते नामाच्या नंतर लगेच येतं. म्हणजे किंग्सच्या नंतर दॅट आलेलं आहे, किंग्सच्या नंतर दॅट आलेलं आहे. बरोबर आहे. आता दॅटच्या नंतर इथे येणारं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते कसं असायला पाहिजे? दॅटच्या अगोदर काय आलेलं आहे? आता दॅट आहे, दॅटच्या आधी किंग्ज आलेला आहे. किंग्ज कसं आहे? अनेक वचनी आहे. कसं आहे? अनेक वचनी आहे. मग दॅटच्या नंतर जे आहे आपण या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद सुद्धा अनेक वचनी घेतलेलं आहे. म्हणजे दिलेल्या म्हणजे 4 भागापैकी एकाही भागामध्ये इथं आपल्याला एरर मिळत नाही आहे. म्हणजेच हा भाग जो आहे तो नो एररमध्ये जातो. कशात जातो? नो एररमध्ये जातो. म्हणजेच एक्झाममध्ये जर समजा तुम्हाला विचारलं की बाबा दिलेल्या वाक्यामध्ये किंवा दिलेल्या वाक्यातल्या 4 पार्टपैकी किंवा 5 पार्टपैकी कुठल्या भागामध्ये एरर आहे तर ती एरर तुम्हाला तिथे शोधायची आहे. आणि प्रत्येक वेळी असं होणार नाही की समजा एरर असेलच. आलं लक्षात. कधी कधी वाक्य असं बी येईल की त्या ठिकाणी एरर नसेल. जसं की या ठिकाणी दिलेलं आहे इथं किंग्ज अनेक वचनी आहे. अनेक वचनीच्या समोर रिलेटिव्ह प्रोनाउन दॅट आलेला आहे आणि त्या दॅटच्या नंतर हॅव आलेला आहे. काय आलेला आहे? हॅव आलेला आहे. म्हणून डी पर्यंत वाक्य ठीक आहे लक्षात. म्हणून नो एरर हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर हा भाग इथं तुम्हाला महत्त्वपूर्णपणे लक्षात ठेवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट जी सांगितली की रिलेटिव्ह प्रोनाउनपासून रिलेटिव्ह क्लॉज सुरू होतो किंवा रिलेटिव्ह प्रोनाउनपासून ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुरू होतो, तो बी भाग तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर रिलेटिव्ह प्रोनाउनच्या बाबतीमध्ये आणखीन आपण या ठिकाणी सांगू शकतो की ॲज आणि बटचे वाक्य शक्यतोवर तुम्ही पाहिलेले नसतील. ॲज आणि बटचे वाक्य ओके, पण ॲज आणि बटपासून सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाउन सुरू होतो. हे तर तुम्हाला कॉमन माहीत आहे की हुमपासून, हुजपासून, दॅटपासून किंवा विचपासून यांच्यानंतर जर नाम आलं तर आलं लक्षात. म्हणजे नामानंतर जर यांचा उपयोग झाला तर ॲज आणि बट ते सुद्धा तसेच आहेत. उदाहरणार्थ बटचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो. बटचं जे उदाहरण आहे बट
ओके. बट ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून कसं वापरलं जातं? देअर वॉज नो वन but wept after his death. आता देअर वॉज नो वन बट, आता इथं जे बट आहे ते कंजंक्शन नाही आहे किंवा प्रिपोजिशन नाही आहे. इथं जे बट आहे ते रिलेटिव्ह प्रोनाउन आहे मित्रांनो. काय आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. नो वन नंतर जर बट आलं तर समजायचं की ते निगेटिव्ह काहीतरी अर्थ व्यक्त करायले. बट वेप्ट आफ्टर हिज डेथ म्हणजे काय? हू डिड नॉट वीप आफ्टर हिज डेथ असं म्हणायचं आहे त्यांना. काय म्हणायचं आहे? हू डिड नॉट वीप आफ्टर हिज डेथ असं म्हणायचं आहे. आणि म्हणून इथं जे बट काम करायले त्या ठिकाणी असा एकही नव्हता जो त्याच्या मृत्यूनंतर रडला नाही. बट वेप्ट आफ्टर हिज डेथ, इथं बट जे आहे ते निगेटिव्ह सेन्स व्यक्त करत आहे. आणि बटपासून सुरू होणारा जो क्लॉज आहे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे मित्रांनो. का कोणता क्लॉज आहे? ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज. तर हे तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता की काइंड्स ऑफ प्रोनाऊनमध्ये या ठिकाणी आपण 9 प्रोनाऊन इथं आपण स्टडी केलेले आहेत. आणि प्रोनाऊनचे जे प्रकार आहेत ते सुद्धा 9च आहे. आता 10वा प्रकार याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता जो आहे मित्रांनो एक्सक्लामेटरी प्रोनाऊन. कोणता? समजा 10th प्रकार जर ॲड केला याच्यामध्ये एक्सक्लामेटरी प्रोनाऊन. आता कोण आहे हा एक्सक्लामेटरी प्रोनाऊन? तर ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. बघा समटाइम्स आपण असे जोरात वाक्य बोलतो मित्रांनो. व्हॉट यू लॉस्ट. आता या ठिकाणी काय आहे की खळबळजनक बातमी मिळालेली आहे. काय? तुझा पराभव झाला. या ठिकाणी व्हॉट जे आहे इथं याला तुम्ही म्हणू शकता एक्सक्लामेटरी प्रोनाऊन. काय म्हणू शकता? एक्सक्लामेटरी प्रोनाऊन. ओके, हा एक प्रकार तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. इथंच व्हॉटला तुम्ही इंटरजेक्शन असं सुद्धा म्हणू शकता, कारण कधी कधी व्हॉटचा उपयोग जो आहे तो इंटरजेक्शन म्हणून सुद्धा केला जाऊ शकतो. म्हणून जर आलंच परीक्षेमध्ये प्रश्न जर समजा असा त्याने दिला की आयडेंटिफाय द टाईप ऑफ द अंडरलाइंड प्रोनाउन, त्याने जर असं विचारलं, काय विचारलं? आयडेंटिफाय द टाईप ऑफ द अंडरलाइंड प्रोनाउन. द टाईप ऑफ द अंडरलाइंड प्रोनाउन. तर मग त्याला काय म्हणणार तुम्ही? याला म्हणणार तुम्ही एक्सक्लामेटरी प्रोनाउन. लक्ष, कधी कधी असे वाक्य तुम्ही पाहिले असेल. ओके, व्हॉट हे असे. हां, तर त्याला जर प्रोनाउन म्हणून जर विचारलं समजा त्यांनी, तर तुम्हाला त्याला म्हणायचं आहे एक्सक्लामेटरी प्रोनाउन. काय म्हणायचं आहे? एक्सक्लामेटरी प्रोनाउन. ओके स्टुडंट, सो हिअर वी हॅव स्टडीड 10 काइंड्स ऑफ प्रोनाउन, ऑलमोस्ट 10 काइंड्स ऑफ प्रोनाउन. याच्यामध्ये पॉझेसिव्ह प्रोनाउन पण एक प्रकार आहे, पण तो मिक्स केलेला आहे मी. कुठं मिक्स केला तुम्हाला आठवत असेल तर तो मिक्स केलेला आहे मी पर्सनल प्रोनाउन शिकत असताना. पर्सनल प्रोनाउनच्या ज्या आपण केसेस पाहिल्या, नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझेसिव्ह केस, त्याच्या बाद मी तुम्हाला पॉझेसिव्ह प्रोनाउन शिकवलेला आहे. तर ते पॉझेसिव्ह प्रोनाउन जे आहे तर तो एक भाग त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर इथं आपण काइंड्स ऑफ प्रोनाउन कंप्लीट केलेले आहेत. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट ॲडजेक्टिव्ह. काय सुरू करणार आहोत? ॲडजेक्टिव्ह अँड काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. व्हॉट इज ॲन ॲडजेक्टिव्ह? Adjective is a word which is used to describe a noun or a pronoun. म्हणजे ॲडजेक्टिव्ह जे आहे नाम किंवा सर्वनामाचं वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द. ॲडजेक्टिव्हचे प्रकार म्हणजे त्याच्या स्थानावरून काही 2 प्रकार पडतात, ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ॲट्रिब्युटिव्ह म्हणजे काय? नामापूर्वी आलं ॲट्रिब्युटिव्ह, आधी विशेषण. नामाशिवाय आलं प्रेडिकेटिव्ह, विधिविशेषण. तो भाग तिथं लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याचे प्रकार मग काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्हमध्ये ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज, इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज, त्याच्यानंतर ओन आणि व्हेरी जे आहेत. आता हे बऱ्याच जणांना माहीत नाही, ओन आणि व्हेरी यांनासुद्धा ॲडजेक्टिव्ह म्हटलं जातं. त्यांना इम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह असं म्हटलेलं आहे. इम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह जेव्हा यांचा उपयोग नामावर जोर देण्यासाठी केला जातो तेव्हा त्याला तुम्ही इम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह म्हणू शकता. तर ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. इम्फॅटिक किंवा एम्फसायझिंग. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह एक प्रकार आहे पहा.
माय, हिज, हर, ओन, तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह केसमध्ये तो एक प्रकार पाहणार. त्यानंतर प्रॉपर ॲडजेक्टिव्ह एक प्रकार आहे, प्रॉपर नाऊनपासून तयार झालेला, इंडिया, इंडियन. ओके, तर तो भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. टिल दॅट टाईम, थँक्यू व्हेरी मच.